नमस्कार. काही पदार्थ हे काही ठराविक भागांची खासियत म्हणून ओळखले जातात. अशीच पश्चिम महाराष्ट्राची खासियत असलेला अख्खा मसूर हा पदार्थ. मग हाच मसूर इतर हॉटेल्स ढाब्यांवरही स्वतःचे स्थान पटकावून बसलाय. मी कोल्हापूरला इगतपूरला अख्खा मसूर खाल्लाय. चवीला एकदम अप्रतिम. तर स्थानिक हॉटेल्स व ढाब्यांवरही खाल्लाय. तोही चवीला छान वाटला. पण प्रत्येक वेळी तो पदार्थ बाहेर जाऊन खाल्लाच पाहिजे असे काही नाही. थोडीशी स्मार्ट पद्धत वापरून आपण घरच्या घरी अगदी झटपट तो पदार्थ तयार करू शकतो. म्हणूनच ढाबा स्टाईल अख्खा मसूर खावासा वाटला. मग झटपट चमचमीत अख्खा मसूर तयार करण्यासाठी कुकरची मदत घेऊन स्वादिष्ट अख्खा मसूर अगदी काही मिनिटात तयार केला. तर आज तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. नेहमीप्रमाणे रेसिपी संबंधी टिप्स मिळतीलच, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आजची रेसिपी जर आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. इथे 1 वाटी मसूर आपण घेतलेला आहे. आमटीची जी वाटी असते आपली ती 1 वाटी मी मसूर घेतलेला आहे. आणि पाणी घालून स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत, कारण की मसूर जेव्हा आपण विकत आणतो त्याला बरीचशी पावडर लावलेली असते. म्हणूनच मसूर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून असा चोळून आपण स्वच्छ पाणी घालून भिजत ठेवूयात. पुढील कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. आणि इकडे आता आपण कांदे घेतलेले आहेत 3, टमॅटो घेतलेत 2 आणि लसणाच्या पाकळ्या 15 वगैरे घेतलेल्या आहेत आणि आल्याचा छोटा तुकडा घेतला आहे. या रेसिपीसाठी आपल्याला वाटण वगैरे काही बनवायचं नाही आहे. कांदे मी बारीक कापून घेणार आहे आणि टोमॅटोही मी बारीक कापून घेते. इथे आपण कुकर गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये तेल घालून घेतलं. मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यावर त्यात जिरं घालून घेतलं. जिरं छान तडतडली. मग त्यामध्ये आता लसूण जो होता तो मी छान त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि तो घालून घेतला आहे. साधारण मी दाखवल्या होत्या तुम्हाला पाकळ्या लसणाच्या, त्यातल्या अर्ध्याच्या वर पाकळ्या घालून घेतल्यात मी आत्ता कट करून. आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे छोटे तुकडे घातलेले आहेत आणि कडलिंब घातलेली आहेत. आपण हे सगळं मंद गॅसवर छान परतवून घेतो आहे तेलामध्ये, म्हणजे तेलात लसणाचा वगैरे सगळा स्वाद येईल. यात मी थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेतली आहे. कोथिंबीरीचा खूप छान स्वाद येतो याला. इथे हिंग घातलेला आहे. अर्धा चमचा हिंग घालून घेतलेला आहे मी इथे. ह्यालाही आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तेलामध्ये. हिंगाचा आणि लसणाचा सगळा स्वादच छान आलेला आहे. आता कांदा घातला आहे. तुम्हाला दाखवले होते कांदे, ते बारीक कापून घ्यायचे कांदे आपण छान. आणि आता परतले कांदे थोडेसे आणि झाकण ठेवूयात, म्हणजे कांदे छान शिजतील लवकर. हे बघा, एक वाफ काढून घेतली आपण. कांदे थोडेसे शिजल्यासारखे झाले आहेत. आणि आता यामध्ये आपण टमॅटो घालूयात. 2 छोटे टमॅटो घेतले होते ते घालून घेतलेले आहेत. इथे या रेसिपीसाठी आपल्याला कुठेही वाटण वगैरे काही बनवावं लागत नाही. अगदी झटपट रेसिपी ही तयार होते आपली. आणि आपल्या अख्ख्या भारतामध्ये आपण डाळी वापरतोच. आपल्या जेवणाचा एक अविभाज्य भाग आहे. झाकण ठेवून पुन्हा एकदा मी वाफ काढली की जेणेकरून कांदा आणि टमॅटो छान शिजले जातील. टमॅटो आणि कांदे छान परतले गेलेत. आता इथे आपण एक तमालपत्र घेतलं मी, त्याचे 2 तुकडे करून घातले, कारण की मोठं तमालपत्र होतं आहे. आणि तेही आपण छान मिक्स करून घेऊयात. कांदा, लसूण, टमॅटो ह्यांचं एक छान मिश्रण तयार झालं आहे. यात आता हळद घातली आणि लाल मिरची पावडर घालून घेतली रंग येण्यासाठी भाजीला. आणि तेही व्यवस्थित आपण मिक्स करून घेतो आहे. आणि इथे आता घरी बनवलेला आपला जो मसाला असतो साठवणीचा, तो 2 चमचे घालून घेते. त्याला काळा मसाला, कांदा लसूण मसाला आपण म्हणू शकतो. आपल्या घरी ज्याला जो साठवणीचा मसाला असतो तो 2 चमचे घातला आहे. आणि अगदी हे बघा, कांदा आणि टमॅटो असा छान स्मॅश करून आपण घेतो आहे. पुन्हा झाकण ठेवून एक वाफ काढली. इकडे आपण मगाशी भिजत घातलेले जे मसूर होते, हे बघा अगदी अर्धा ते पाऊण तासच भिजवून घेतलेत, तरी ते छान भिजल्या गेले आहेत. आणि आता आपण कुकरमध्ये लावणार आहोत, त्यामुळे ते 3 शिट्ट्यांमध्ये छान शिजले जातात. हे बघा, आपला मसालाही खूप छान परतला गेला आहे आणि त्याचा संपूर्ण अरोमा, सुगंध असा घरभर पसरला आहे. आणि आता त्यामध्ये हे मसूर घालून घेऊयात आपण. मसूर पण त्यामध्ये छान परतून घेणार आहोत. मसूर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्यामध्ये प्रोटीन मिळतात म्हणजे. आणि यासाठी शाकाहारी लोकांनी आपल्या आहारात नक्कीच
मसूरचा वापर केला पाहिजे. हे बघा, मसूरची डाळ आपण छान परतून घेतलेली आहे मसाल्यांमध्ये आणि एक छोटी वाफ काढून घेऊयात. म्हणजे सगळ्या मसाल्यांची जी चव आहे ती आपल्या मसूरला डाळीला छान लागेल. घरभर त्याचा खूप सुवास छान सुटलेला आहे. आणि आता ही छान परतून झालेली डाळ आहे. आपण यामध्ये आता मी गरम पाणी घेतलं आहे. 1 वाटी मसूरची डाळ होती आपली भिजत घालताना, त्याला मी इथे 3.5 वाटी गरम पाणी घातलेलं आहे. आपण जर पातळ आपल्याला जर मसूर बनवायचा असेल तर आपण 4 वाटी पाणी घातलं तरी चालेल. मी इथे 3.5 वाटी पाणी घातलं आहे 1 वाटी मसूरला. आणि इथे मीठ घालून घेतलं आहे चवीनुसार. आणि पुन्हा आता झाकण लावूयात आणि 3 शिट्ट्या करून घेऊयात. आपल्या कुकरप्रमाणे आपण घ्यायच्या. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये तयार होतं. माझ्या इथे 3 शिट्ट्यांमध्ये अगदी छान आहे बघा, शिजून तयार झाला आहे. खूप सुंदर रंगही आलेला आहे त्याला आणि मसूर खूप छान शिजला आणि अगदी अप्रतिम असा रंग आलेला आहे त्याला. हे बघा, मी दाखवते. डाळ अगदी व्यवस्थित शिजली आहे. आणि आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. इकडे कुकर पुन्हा मी गॅसवर ठेवला. त्यात थोडासा अर्धा चमचा गोडा मसाला घालून घेतला आहे, म्हणजेच गरम मसाला. आणि एक छोटीशी वाफ काढूयात. आणि कोथिंबीर घालून घेतली त्याच्यावर आणि थोडंसं कोमट पाणी घालते आहे. ह्याची ही कन्सिस्टन्सी मला अशी बास आहे. तुम्हाला जर ह्यापेक्षा पातळ हवं असेल तर आपण आणखी थोडं कोमट पाणी घालू शकता. फोडणीच्या पळीमध्ये मी तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये लसणाच्या उरलेल्या पाकळ्या होत्या, त्याही बारीक चिरून घातलेल्या आहेत, कापून घातलेल्या आहेत. आणि लाल मिरच्या 3 घातलेल्या आहेत. आणि आता हिंग घातलेला आहे पुन्हा. आणि आता ही फोडणी आणि तेल थोडंसं गार झाल्यावरती त्यात मी हिंग आणि लाल मिरची पावडर घालून घेतली आहे, की जेणेकरून छान रंग आपल्या अख्ख्या मसूरला येईल आणि ढाब्यासारखा जो एक टच आहे ढाब्याचा आणि लुक आहे तो मिळेल आपल्या अख्ख्या मसूरला. असा वाफाळता अख्खा मसूर, त्याबरोबर पोळी, भाकरी, भात किंवा नान, आहा काय बात आहे. तर अशा रीतीनं आपला अख्खा मसूर ही रेसिपी तयार झाली आहे. आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एक लाईकही करा. अगदी ढाब्यावर मिळते असा आपला अख्खा मसूर तयार झाला आहे. त्याचा सुगंध घरभर पसरलेला आहे. तर अशी ही अख्खा मसूर आपणही करून बघा आणि आपला अभिप्राय मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.